यानंतर थेट जाऊया पिंपरी चिंचवडमध्ये मोशी दुर्घटनेनंतर नातेवाईकांनी अधिकाऱ्यांवर संताप व्यक्त केलेला आहे। मोशीच्या दुर्घटनेला 3 दिवस झालेले आहेत। अजूनही 8 जण तिथल्या मलब्याखाली दबलेले आहेत। त्यांची सुटका अजूनही करण्यात आलेली नाहीये। आपण जेवढे आहेत नातेवाईक हे सगळे आपण नातेवाईक चर्चा करून काय फायदा? एकही अधिकारी इथून बाहेर जाता कामा नये। बाहेर कुठे सगळे तिकडे अधिकारी आपण या सगळ्या घडामोडींसंदर्भातले अधिकचे अपडेट घेऊया। आपले प्रतिनिधी सागर शिंदे तिकडे आपल्याबरोबर जोडले गेलेत। सागर, काय सध्याची परिस्थिती आहे? 3 दिवस उलटून गेलेत। एकाचा मृत्यू झाला, त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला, पण अजूनही 8 जण मलब्याखाली तशीच दबलेली आहेत आणि त्यामुळे नातेवाईकांचा हा आक्रोश आपण दिवसेंदिवस वाढत चाललेला पाहतोय। प्लॅन लावला नाही, प्लॅन कसा होता, काय होता, कुठला अधिकारी? नक्कीच या ठिकाणी कस्तुरी आपण जर पाहिलं 67 ते 68 तास झालेले आहेत आणि या ठिकाणी आणखीन देखील आपल्या परिवारातला व्यक्ती आपल्याला भेटेन, आपला मुलगा भेटेन, आपला भाऊ भेटेल याच अपेक्षाने खरं तर नातेवाईक या ठिकाणी आहेत। आपण जर पाहिले या ठिकाणी नातेवाईक आक्रमक होत आहेत आता की या ठिकाणी कुठल्याही प्रकारे या ठिकाणी एकमेकाशी चर्चा करत आहेत की या ठिकाणी आपल्याला कुठल्याही अधिकाऱ्याला बाहेर जाऊ द्यायचे नाही किंवा एकमेकांमध्ये चर्चा करत आहेत। मात्र या ठिकाणी जे आलेले नातेवाईक आहेत, त्यांचे मित्र परिवार आहेत, हे आक्रमक होत आहेत। आपण त्यांच्याशी देखील बोलण्याचा प्रयत्न करूया। दादा, काय सांगाल, आपलं कोण आहे या ठिकाणी नातेवाईक आक्रमक होऊ लागलेले आहेत? हा गेले अक्षय सावंत म्हणून हा गेले 72 तास आतमध्ये आहे। जगायची तर आशा आम्ही सोडलेली आहे, पण मी स्वतः इथे ग्राउंड रिपोर्ट घ्यायला आलेलो आहे। इतका ढिसळपणा कारभाराचा, आयुक्तांचा, किंवा आयुक्त तर भेटत नाही, आयुक्तांचे अधिकारी भेटत नाही आहेत अजिबात। इथं त्यांना परमिशन दिली जात नाही का आम्हाला भेटायचं नाही आहे। मग इथं आम्ही नातेवाईकांनी कोणाशी बोलायचं? इथे पोलीस कॉन्स्टेबल लावून ठेवलेले, NDRFची जवान आहेत। कशासाठी ठेवलेले आहेत हे कशासाठी हवेत? माणसांना मारायला? ऑलरेडी आमची माणसं गेली, 72 तास झालेले आहेत, यांना ऑक्सिजन भेटलेलं नाही आहे। पहिल्या फ्लोअरला ऑक्सिजन होता, तो तिथं दिला। सेकंड फ्लोअरला माझा अक्षय सावंत म्हणून आज माझा माणूस हा एवढा बलाढ्य माणूस आहे, एवढा बलाढ्य माणूस आहे का तो काही पण करू शकत होता तो जीवासाठी। पण आज 72 तासानंतर सुद्धा आम्हाला वरती जाऊन देत आहे। तुमचा ॲक्शन प्लॅन आम्हाला कळत नाही आहे, इथं तुमचा बिल्डिंगचा प्लॅन दिसत नाही आहे। पहिली गोष्ट, बफर झोन। अहो, मी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत एखादं जागा घेतली, 1 गुंठा जागा घेतली, तर मला 500 मीटर मला चारी बाजून सोडायला लागतं। इथे कुठं सोडली होती दाखवा, हा बफर प्लॅन दाखवा। जिथले अधिकारी आहेत ते तुम्हाला काय याबद्दल सांगत आहेत का? आता किती वेळ लागणार आहे, किती नाही लागणार? ते भेटायला तयारच नाहीये। ते वरती बसलेले AC रूम मध्ये, मी स्वतः जाऊन आलेलो आहे। मी स्वतः वरती आलो। आम्ही खाली येणार नाही, स्ट्रिक्ट बोलले, आम्ही खाली येऊ शकत नाही। मी त्यांच्याशी बोलून आलो, म्हटलं बफर झोन काय आहे तुमचा? आमची चुकी झाली। नातेवाईक आक्रमक होऊ लागलेला, अधिकाऱ्यांना बाहेर जाऊ देणार नाही म्हणतात। मी सांगितले त्यांना अजिबात इथून हा रोड पॅक करून टाकायचा। मी स्वतः एकनाथ शिंदे साहेबांना मी ग्राउंड रिपोर्ट देणार आहे। मी स्वतः तिथे आलेलो आहे आणि हा रोड आता पूर्णपणे ब्लॉक करून आणणार। कितीही पोलीस दल आणा, किती NDRF आणा, मी पुण्यामध्येच आज स्टे करणार आहे। जर वेडवाकड झालं आज आमचे तिथल्या नागरिकांचा, नातेवाईकांचा आक्रोश आता दिसतोय, कारण 8 जे जण आहेत त्यांचे सगळ्यांचेच नातेवाईक आता त्रस्त झालेत। 3 दिवस झाले तरी आमचा माणूस अजून बाहेर येत नाहीये, असा आक्रोश ते व्यक्त करतायत। सागर, या सगळ्या घडामोडींचा अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहणार आहोत। धन्यवाद।